नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो पक्क हक्काचं घर। 100% तुम्ही खरं ऐकले मित्रांनो, की आज मी हे नाही म्हणत की तुम्हाला 100% घर मिळतं, हे गव्हर्नमेंट म्हणतंय। आपण बघूयात ऑफिशियल GR। तर याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती आलेलो आहोत आणि याच्यामध्ये अद्याप आपण चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। विदाउट वेळ वाया घालवता चालू करा आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम तुम्हाला pmayg.nic.in या वेबसाईट वरती यायचे। वेबसाईट कुठे सापडायची? डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, त्याला क्लिक करा, डायरेक्टली या साईटवर येऊ शकता। इथं आल्याच्या नंतर सर्वप्रथम तुम्हाला अशा पद्धतीचे इंटरफेस दिसायला लागेल। याच्यामध्ये सर्क्युलर मध्ये यायचे। सर्क्युलर मध्ये आल्याच्या नंतर इकडे पहा, स्टार्ट ऑफ आवास प्लस 2024 सर्वे यूजिंग आवास प्लस 2024 एप्लीकेशन अंडर प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना। तर भारत सरकारने एक योजना लागू केली की खेड्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हक्काचं घर मिळण्यासाठी एक सर्वे स्टार्ट केलाय। सर्वे कोण करणार आहे? सर्वे करणारे तुम्ही स्वतः, आणि तो मोबाईल ऍप द्वारे। तर याला आपल्याला सर्वे करून आपल्याला कसं घर मिळवायचं ते पाहूया। सर्वप्रथम आपण ऑफिशियल नोटिफिकेशन वाचूया, त्याला क्लिक करतो। इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा युजर इंटरफेस ओपन झालाय आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे रिसेंटचं आहे, खूप जुनं नाही, काय नाही। 27 डिसेंबर 2024 ला भारत सरकारकडून आलेलं हे गॅझेटेड आहे त्यांचं। त्याच्यामध्ये त्यांना म्हणलेलं आहे, ॲज यू ऑलरेडी अवेअर दॅट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अप्रूव्ड द इम्प्लांटेशन ऑफ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण PMAYG for 5 more years during 2024-25 to 2028-29 for construction of 2 crore additional house to achieve the objective of the housing for all in rural areas of the country। म्हणण्याचा अर्थ असा की गव्हर्नमेंटने ठरवल्याप्रमाणे ते सलग्न 5 वर्ष आपल्याला घर प्रोव्हाइड करणार आहे। याच्यामध्ये 2 करोड लोक लाभार्थी आहेत। तर त्या 2 करोड लोकांसाठी गव्हर्नमेंटने ही योजना लागू केलेली आहे। तर याच्यामध्ये त्यांना हे ऑफिशियल नोटिफिकेशन दिले आहे आणि याच्यामध्ये ते काय करणार आहेत आपण पॉइंट नंबर 2 वाचूयात। आय वुड ऑल्सो लाईक टू इन्फॉर्म दॅट मिनिस्ट्री हॅड started the Awas Plus 2024 survey with the first step as a registration of the surveyor who would conducting the household survey using the Awas Plus 2024 मोबाईल ऍप्लिकेशन। गव्हर्नमेंटनं ही योजना चालू करण्यासाठी पहिलं जे पाऊल उचललंय ते पाऊल म्हणजे कोणतं? आवास प्लस 2024 सर्वे। हा सर्वे कसा करायचा आहे की आवास प्लस 2024 हे मोबाईल गुगल प्ले स्टोअरला जा, त्याच्यामध्ये हे ऍप आहे ते डाउनलोड करा। याच्यामध्ये डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं ऑथेंटिकेशन करायचं, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचं OTP घेऊन ऑथेंटिकेशन करायचं। हे झाल्याच्या नंतर तुम्हाला बेसिक डिटेल फिल करायची। तर ही जी स्टेप आहे ही गव्हर्नमेंटने सुरू केली आणि ही स्टेप आता काय सांगितले पहा। द सेम हॅव बीन कम्युनिकेटिंग ऑफ द स्टेट्स थ्रू व्हेरियस कम्युनिकेशन डेटेड 22 ऑगस्ट 2024 4 सप्टेंबर 2024। तर इथं वेगवेगळ्या तारखा दिल्या, त्या तारखानुसार प्रत्येक राज्याला गव्हर्नमेंटने सांगितलंय, काय सांगितलं? द स्टेट अँड UTs have already registered the surveyor and mapped them to Gram Panchayat using Awas Plus mobile application. Additionally, to ensure comprehensive coverage and inclusion of all eligible beneficiary, the application enables citizens to perform self-survey using face-based authentication। म्हणजे काय? गव्हर्नमेंट ऑलरेडी हे सर्वेयर केलेले आहेत आणि त्यांना मॅप केला आहे ग्रामपंचायत नुसार। तर आवाज 2024 ऍप्लिकेशन कशासाठी तयार केले गव्हर्नमेंटने? याच्यामध्ये तुम्ही तुमचं घर आणि तुमची बेसिक कंडिशन त्याच्यामध्ये दाखवू शकता, तुमचा लाईव्ह फोटो घेतला जाणार आहे, आधार फेस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि याच्यानुसार तुम्ही जर खरंच इलिजिबल असाल तर तुम्हाला घर प्रोव्हाइड करण्याचं काम गव्हर्नमेंट करणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हे ऍप डाउनलोड करून प्रोसेस करायची असं गव्हर्नमेंटने इथं नोटिफाय केलं। त्याच्यानंतर पुढचं पाहूयात। I would also like to inform the standard operating procedure SOP for the conduct of the assisted survey and self-survey for updating the existing Awas Plus database through the Awas Plus 2024 mobile application has been shared with the state and UTs on 27 डिसेंबर 2024। म्हणजे काय? गव्हर्नमेंटने त्यांची एक सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसिजर बनवली की कशा पद्धतीने या योजनेमध्ये काम होणार आहे। त्यासाठी गव्हर्नमेंटने बेसिकली 2 स्टेप केल्या। 2 स्टेप मध्ये पहिली स्टेप आहे असिस्टेड सर्वे। असिस्टेड सर्वे म्हणजे काय की तुम्हाला जर तुम्ही एक
सर्वसाधारण नागरिक असाल, तुम्हाला जर सर्वे करता येणार नसेल मोबाईलमध्ये, त्यासाठी गव्हर्नमेंट त्यांचे काही एम्प्लॉई लावून त्यांच्याकडून हा सर्वे केला जाणार आहे. त्याला असिस्टेड सर्वे असं म्हटलं जातं. आणि सेकंड आहे सेल्फ सर्वे. आता सेल्फ सर्वे काय, म्हणजे जो व्यक्ती व्यवस्थित मोबाईल हँडल करू शकतो आणि ह्या सर्व गोष्टीला हँडल करू शकतो, त्यासाठी सेल्फ सर्वे दिलाय, ज्याच्यामध्ये स्वतः सिटीजनला, नागरिकाला आपल्याला त्या मोबाईल मधून ही प्रोसिजर करायची आहे आणि आपल्याला आपल्या हाऊससाठी ती प्रोसिजर करून घर मिळवायचं आहे. आता याच्यामध्ये आणखी काय दिले ते पाहूयात. आय वुड लाईक टू इन्फॉर्म यू दॅट इट हॅज बीन डिसाइडेड टू स्टार्ट द सर्वे युझिंग द आवाज प्लस 2024 ॲप फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एलिजिबल हाऊसहोल्ड. या ऍपच्या मदतीने जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी लाभ देण्यासाठीच ही प्रोसिजर चालू केली असं गव्हर्नमेंट म्हणताय. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता गया प्रसाद यांचं इथं सिग्नेचर दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. आणि आता सर्वे करायचा कसा याच्यावर सुद्धा नवीन लेटेस्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेलच्या आयकॉनला हिट करून ठेवा. तुमच्या याच्या व्यतिरिक्त जर काही क्वेरी असेल कमेंट करून सांगायला मला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एक व्हिडिओ.